आणि पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर येतोय अपोलो हॉस्पिटल. चौकार. कंप्लीट केली गेली आहे. दुसरी धाव प्राप्त केली गेली आहे. धावसंख्या आता 7 वर येऊन पोहोचते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक बाकी. डेड बॉल. यावेळेला मात्र दांडी केली आहे गुल. त्रिफळाचीत. फर्निचर केलंय डिस्ट्रॉय. फलंदाजाला जावं लागेल माघारी. विकेटचं होतंय पतन. पहिला गडी बाद. संघाची धावसंख्या 7. पहिला झटका आणि पहिला गडी बाद. यावेळेला बॅक टू बॅक विकेट्स येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक त्रिफळाचीत. षटकातल्या 5व्या चेंडूवरती त्रिफळाचीत आणि आता असणार आहेत गोलंदाज. मात्र गोलंदाज आशिष असणार आहेत आता ऑन हॅट्रिक. दुसरा गडी बाद. क्रीजवर असलेल्या दोन्ही फलंदाजांपैकी हॅट्रिकची संधी आहे या ठिकाणी आशिषकडे. आणि आशिष हॅट्रिक घेणार का? 2 त्रिफळाचीत लगातार केलेत आशिष यांनी. ऑन हॅट्रिक आशिष. यावेळेला चेंडू हवेत होता काही वेळासाठी. मिडॉनचा फिल्डर नक्कीच त्या ठिकाणी असता तर हॅट्रिक झाली असती. मिडॉनचा फिल्डर थोडासा वाईडिश पाहायला मिळतोय. स्ट्रेटिश पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर हॅट्रिक होत नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी संपते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 8. 2 गडी बाद. फलंदाजांसाठी एक विशेष संधी, सुवर्ण संधी. दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही 3 षटकार लगातार लगावले तर आयोजन कमिटीकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. आणि खांदा कॉलनी सुपर किंग्स आपल्याकडे आपण मागील षटकामध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च केलाय 3 डेड बॉलच्या जोरावरती. आपल्याकडे वेळेचा अवधी कमी उरलाय. लवकरात लवकर 4 षटक हाताळायचे आहेत. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू हवेत गेलाय. चांगलं एलिव्हेशन त्या फटक्याला मिळालंय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली आणि पकडतील एक रेग्युलेशन कॅच. आणि आणखीन एक बॅटर तंबूच्या आश्रयाला डॉक्टर विवेक आउट होत आहेत. संघाची धावसंख्या 8 आणि आता तिसरा गडी बाद. थोड्याच वेळात आपल्या पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. डॉक्टर दीपक गुप्ता सर, कन्सल्टंट मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे थोड्याच वेळात. आपल्या आजचे दुपारच्या सत्रातले प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक गुप्ता सर. दरम्यान वळूया सामन्याकडे. सामन्यामध्ये वारंवार विकेट्स घेतल्या जात आहेत.
यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून तो फटका शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 9 वर येऊन पोहोचते. 3 गडी बाद 9 असं समीकरण आपल्याला 1.2 षटकांनंतर पाहायला मिळतंय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय फटका. सेफेस्ट झोन ऑफ द पार्क, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला हा फटका. यावरती एक धाव घेतली जाणार आहे. स्ट्रेट बॅटने खेळला गेलेला हा फटका आणि नक्कीच ज्या लाईनमध्ये चेंडू आला त्या लाईनला कव्हर केलं आणि त्याच लाईनमध्ये समोरच्या दिशेने त्या फटक्याला ड्राईव्ह केलं. स्ट्रेट ड्राईव्ह, सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह येताना पाहायला मिळाला. आणि स्ट्रेट ड्राईव्ह असं म्हटल्यानंतर आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये नाव येतं ते म्हणजे ज्या खेळाडूने वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेट चालू केलं आणि दरम्यान मैदानाच्या आत काय घडतंय तर मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पाडा हा कंटिन्युअस सुरू आहे आणि गोलंदाजीसाठी आले होते शुभम आणि शुभम यांनी देखील मिळवून दिली आहे विकेट. चौथा गडी या ठिकाणी बाद होतोय आणि चौथा झटका लागताना पाहायला मिळतोय ऐरोली सुपर किंग्स या संघाला. ऐरोली सुपर किंग्स 1.4 षटकांनंतर 10, 4 गडी बाद. तर या नक्कीच आपण म्हणत होतो स्ट्रेट ड्राईव्ह बद्दल. ज्या खेळाडूने वयाच्या 16व्या वर्षी भारतासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नक्कीच इंग्लंडमध्ये लॉर्ड्समध्ये सामने खेळले, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सामने खेळले, बरंचसं स्लेजिंग सहन केलं आणि त्या खेळाडूचं नाव म्हणजे जर्सी नंबर 10. जो जर्सी नंबर BCCIने पहिल्यांदा आपल्या इंडियन जर्सीजमधून जो नंबर रिटायर्ड केला आणि तो नंबर होता सचिन रमेश तेंडुलकर यांचा. एक हरहुन्नरी फलंदाज, भारताची आन बान शान आणि भारताचा सन्मान, भारताचा स्वाभिमान आणि भारताचा अभिमान सचिन रमेश तेंडुलकर. दरम्यान जर आपण पाहिलं तर पुढचं षटक, पुढचा चेंडू यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू होता बराचसा. डॉट बॉल नक्कीच करार दिला जाईल त्या चेंडूला. पायांचा वेध घेण्याचा आता प्रयत्न होता, पायचीत करायचा प्रयत्न होता, LBWच्या स्वरूपात फसवायचं होतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 आणि 4 गडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉक्टर शुभम गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक या षटकातला. किती ओव्हर झाल्या, वय किती राहिला? यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनचा फिल्डर त्या चेंडूवर येतोय. षटक या ठिकाणी संपतंय एका धावेनिशी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ऐरोली सुपर किंग्स 11, 4 गडी बाद. खांदा कॉलनी सुपर किंग्स, तुम्ही वेळेच्या खूप मागे आहात. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला पॉवर प्ले सारखे 2च प्लेयर बाहेर ठेवायला मिळतील. तुम्ही प्लीज स्पीडअप करावे. तुमच्या 2 ओव्हरमध्ये 10 मिनिटाच्या पुढचा वेळ गेलेला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 2च प्लेयर बाहेर ठेवायला मिळतील पॉवर प्ले प्रमाणे पेनल्टी म्हणून. प्लीज स्पीडअप. यावेळेला फटका खेळलाय. तिसऱ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात झाली आहे. डॉक्टर शशिकांत यांच्या माध्यमातून या षटकाची सुरुवात झालेली आहे. 2 चेंडू झाले आहेत आणि या 2 चेंडूंवर मात्र 1 धाव खर्च केली आहे शशिकांत यांनी. धावसंख्या 12. चुकीची दुरुस्ती स्कोर कार्ड मध्ये. यावेळेला पायांचा वेध घेतलाय, पायचीतची अपील. पंचांनी नक्कीच अपील फेटाळली आहे आणि कदाचित या धावा ज्या आहेत त्या लेग बायच्या स्वरूपात नोंदवल्या जातील. पंच देखील इशारा देताना पाहायला मिळत आहेत. लेग बायज.
LBW लेग बिफोर द विकेटचा मारा त्यामध्ये फसवायचा या ठिकाणी फलंदाजांना प्रयत्न केला जातोय शशिकांत यांच्या माध्यमातून. डॉक्टर शशिकांत सर्व डॉक्टर या ठिकाणी खेळायला पाहायला मिळतात. नक्कीच माणसातला देव म्हणजे डॉक्टर. आपण समाजात असं म्हटलं जातं की माणसातला देव म्हणजे डॉक्टर आणि तेच डॉक्टर्स आज रुग्णसेवा करून झाल्यानंतर एका मनोरंजनासाठी एका मनाचा आणि एक शरीराचा चांगला आणि उत्तम दर्जाचा व्यायाम म्हणून ह्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. दरम्यान जर आपण पाहिलं तर किती धावा मिळत आहेत या चेंडूवरती 22च्या स्वरूपात, याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. 22च्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव लिहिली जाणार आहे. बॅटकट होती, नक्कीच 22च्या स्वरूपात दिली जाणार नाहीये ती धाव. आणि या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर दीपक गुप्ता सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कन्सल्टंट मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई डॉक्टर दीपक गुप्ता सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी डॉक्टर अमित लंगोटे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. डॉक्टर दीपक गुप्ता सर कन्सल्टंट मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई. सर आपल्याला विनंती असणार आहे, आपण स्थानापन्न होऊन सुरू असलेल्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तुमचं असणार आहे या ठिकाणी हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत. आपण या चॅम्पियन्स ट्रॉफी डॉक्टर फाउंडेशन आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 1 ला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. असंच सहकार्य, असाच पाठिंबा, असंच पाठबळ तुम्ही आमचं नेहमीच आणि वेळोवेळी वर्षानुवर्ष वाढवत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दरम्यान आपण सामन्याकडे पाहिलं तर सामन्यामध्ये जातोय 5वा गडी. 2.5 षटकांनंतर संघाची धावसंख्या 15, 5 गडी बाद. ये दे ना. फिल्डिंग टीम त्वरा करा. 6 मिनिटं राहिली आहेत, 2 ओव्हर्स फिनिश करायचे आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15, 5 गडी बाद. 18 चेंडूंमध्ये मात्र 15 धावा खर्च केल्या आहेत. त्या म्हणजे खांदा कॉलनी सुपर किंग्स या संघाने. आणि मागील झालेला सामना म्हणजेच कळंबोली वॉरियर्स वर्सेस खारघर फिनिक्सचा झालेल्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत कळंबोली वॉरियर्सचे सुरेश ठोंबरे. एकदा जोरदार टाळ्या सुरेश यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि त्याच सामन्यातील खारघर फिनिक्सचे MVP मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरले आहेत असीम पटेल. मी दोन्ही खेळाडूंना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. लवकरात लवकर टॉस बॉक्स जवळ यायचंय. दोन्ही खेळाडूंना विनंती आहे. यावेळेला जर पाहिलं तर पदललित्य दाखवलं, चेंडूला पाठवलं. बऱ्याच वेळानंतर फिल्डरच्या हातात पुन्हा एकदा 6वा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 3.1 षटकांनंतर 15, 6वा झटका, 6वा गडी बाद. मी विनंती करतो आमचे मान्यवर माननीय श्री दीपक गुप्ता सर यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सर दीपक गुप्ता सर, मॅन ऑफ द मॅचचा मागील मॅचचं फेलिसिटेशन आता केलं जाणार आहे माननीय श्री दीपक गुप्ता सर यांच्या माध्यमातून. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई. दीपक सर
या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान जर पाहिलं तर मॅचकडे आपण वळतोय. यावेळेला चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येतोय, परंतु पाहत राहील त्या चेंडूकडे, कारण चेंडू जातोय वन बाउन्स इनटू द पेन्स. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय अपोलो हॉस्पिटल चौकार. Thank you, Saurabh. I request Dr. Deepak Gupta sir, a renowned gastroenterologist from Apollo Hospital, to present the trophy and the man of the match prize to सुरेश ठोंबरे. Dr. Suresh Tomre from the Kalamboli Warriors. Thank you. Shake hand kara. Thank you very much. Thank you, sir. Thank you very much. आपण बोलूया 1-2 मिनिटं थांब. Sir, most valuable player of the match. I request Dr. Deepak Gupta sir to present the most valuable player, the player who has fought for his team. Unfortunately, the team was not successful, but his efforts we appreciate through the most valuable player of the match in these terms. I request Dr. Deepak Gupta sir to present the trophy to the player. Thank you. Asim Patel. Dr. Asim Patel. Thank you very much, sir. Thank you very much. Salal. Thank you very much. Yes, thank you very much. Sir, Deepak Gupta sir, please come here in front of the dais. I would like to have some bite from you about this event. How do you feel and how do you find this event is going on? It's a wonderful event which is going on right now. All the doctors from Navi Mumbai are participating healthily over here. All areas from Navi Mumbai has been covered. It's a wonderful area which is a wonderful ground, and we expect it to have every yearly. Apollo will be the one who will be taking care on that point of view. We take great pleasure on taking all our participants, all doctors who take part in that point of view, to be healthy and fit, take part in this great event which is going on right now. Thank you, sir. Doctors on behalf of Doctor Foundation, we welcome you and we really thank you for your gracious support and present to be here, sparing your valuable time and to be present over here. Thank you very much, sir. Thank you very much. Please. We wish you all the best for your efforts. Thank you very much, sir. Enjoy the match. सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे, आपण स्टेजच्या मागे फ्रूट काउंटर या ठिकाणी सुरू केलेला आहे, तर फळांचा ज्या कोणाला आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी येऊन ते घेऊ शकता. तो मॅन ऑफ द मॅच होणार होता. मॅच आणि माझा MVP becomes man of the match. MVP आणि तो मॅन ऑफ द आणि मी दिनेश गावण यांना विनंती करतो माईकशी संपर्क साधा. सर, दिनेश गावण, सामना संपल्यानंतर माईकशी संपर्क साधायचा आहे, आपण या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. यावेळेला चेंडू हवेत गेलाय आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषे पार, येतोय शेवटच्या चेंडूवरती चौकार. पहिल्या डावाची होते या ठिकाणी समाप्ती आणि पहिल्या डावानंतर ऐरोली सुपर किंग्स या संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 43. 7 गडी बाद. लक्ष असणार आहे 44 धावांचं. आपण वळतोय टॉस कडे. यापुढील होणारा सामना असणार आहे नेरूळ आयकॉनिक्स विरुद्ध खारघर फिनिक्स. दोन्ही संघांच्या कर्णधार या ठिकाणी आहेत उपस्थित. जाऊया टॉस बॉक्स कडे. ओव्हर टू यू डॉक्टर राजेश सर.
नेरूळ आयकॉनिक्सचे कर्णधार, आपल्याला विनंती असणार आहे टॉससाठी यायचं आहे. नेरूळ आयकॉनिक्सचे कर्णधार खारघर फिनिक्स राजेश पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो राजेश पटेल आणि त्याचसोबत खारघर फिनिक्सचे कर्णधार टॉस करून घ्यायचं आहे. राजेश शिंदेकर, डॉक्टर राजेश शिंदेकर यांना विनंती असेल सर आपण आपल्या हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. ओव्हर टू यू राजेश सर, जाऊया टॉस बॉक्समध्ये. डॉक्टर राजेश पटेल, नेहरू आयकॉनिक. Now the next match is going to be held and played between the Dr. Gaurav, who is a captain, Kharghar Phoenix, and Dr. Rajesh Patel for the Nerul Iconics. Okay, I request Dr. Amit Langote sir to toss the coin. Tails is the call and heads is the reply from the toss coin. Now the dot. I would like to have a bite from Dr. Rajesh Patel. How are you going to work on this? Because you lost the first match, right? So how are you going to work out your strategies for this match? Yeah, we have changed our batting lineup a little bit, and we are looking forward to score near about between 60 to 70 runs in 5 overs. I think which could be a competitive and winning score. Thank you. Thank you, Dr. Rajesh Patel. We wish you all the best to be in the game. You have seen yesterday that even though some teams, but they fought back and came again with a good spirit, and they really did well, right? So we wish you all the best, Dr. Rajesh Patel, sir. Thank you very much, sir. Thank you very much. Yes. Thank you. Now, Dr. Gaurav, sir. Yes, sir. Please, I would like to take your bite about the new strategies. So even last match I won the toss and I fielded first. So I'm happy that they batting first. We wanted to field first only. We would like to restrict them below like 45-50. Great. And we'll try to chase in as early as possible. Very good, very good. We wish you all the best. The organizing committee of Dr. Foundation Champions Trophy 2024. We wish you all the best. Play well, enjoy well. Bye. Thank you. Thank you very much. धन्यवाद सर. आपण आपल्या आजच्या दिवसातल्या 5व्या सामन्यातल्या दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात करतोय. लक्ष जर पाहिलं तर लक्ष आहे 44 धावांचं. 44 धावांचं लक्ष आहे आणि 30 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष या ठिकाणी. पाहूया कशा प्रकारे चेस केला जातोय या सामन्यामध्ये. दरम्यान वळूया चेसच्या दिशेने. खांदा कॉलनी सुपर किंग्स या संघाने 2 फलंदाज मैदानाच्या आत पाठवलेले आहेत. फील्ड देखील या ठिकाणी सेट झालेली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत महेश गोळे, तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत महेंद्र गोळे आणि डॉक्टर शशिकांत आणि ऋषिकेशची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. सुरुवात दुसऱ्या डावाला. पहिला चेंडू, या पहिल्याच चेंडूला खेळलाय मेडॉनच्या डोक्यावरून. लॉंग ऑनचा फिल्डर त्या चेंडूला चेस करतोय. 1 धाव. धावांचा या ठिकाणी श्री गणेशा धावांचं खातं उघडतंय पहिल्याच चेंडूवरती. अजूनही 29 चेंडू आणि 43 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता सामन्यामध्ये जिंकण्यासाठी, सामन्यामध्ये विजयी होण्यासाठी. यावेळेला चेंडू हवेत खेळलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळतोय, परंतु नो मॅन्स लँडमध्ये तो चेंडू पडत गेलाय आणि नक्कीच तोवर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुसऱ्या चेंडूवर 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. सर मागील चेंडूवर किती रन आहेत? 2 आणि आत्ताचा डॉट बॉल.
आणि आणखीन 2 मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ओजस हॉस्पिटलचे डॉक्टर सुशील झोपे आणि डॉक्टर रवी पुजारी या दोन्हीही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सर, स्वागत आहे आपलं. आपण या डॉक्टर्स फाउंडेशन आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 1 2024ला भेट दिल्याबद्दल आम्ही आपलं या ठिकाणी करतो आहोत हार्दिक हार्दिक स्वागत. माझी आपल्याला विनंती असणार आहे, स्थानापन्न होऊन आपण सुरू असलेल्या सामन्याचा या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. दरम्यान षटकातला शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूला खेळलाय हवेमध्ये आणि काय सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळालाय. चेंडूची त्या ठिकाणी केली गेली अडवणूक. 1च धाव मिळणार आहे. 5 धावा या चेंडूवर वाचवल्या गेल्या आहेत आणि पहिल्या षटकाची या ठिकाणी होते समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस खांदा कॉलनी सुपर किंग्स 8 बिनगडी बाद. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 24 चेंडूंच्या खेळामध्ये हवे आहेत 36 धावा. डॉक्टर सौरभ कोठारी डॉक्टर सौरभ कोठारी, सीवूड्स हॉस्पिटलचे डॉक्टर सौरभ कोठारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सर, आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे आणि या डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सीझन 1ला भेट दिल्याबद्दल आम्ही आपलं करतोय हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्या षटकाला, दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात आहे. डीप मिड विकेट चेंडू जातोय त्या ठिकाणी. 1च धाव मिळणार आहे या षटकात देखील. रिक्वायर्ड रन रेटकडे जर पाहिलं तर 9चा पाहायला मिळतो. 24 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. 1.1 षटकांनंतर धावसंख्या 9 वर येऊन पोहोचली. आता 23 चेंडू आणि 35 धावांची इथून पुढे आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 9.13चा पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, त्यावर फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलाय आणि झेल या ठिकाणी सुटलाय. हा झेल किती महागात पडणार आहे ही येणारी वेळच सांगेल, परंतु दुहेरी आकड्यामध्ये धावफलक जाताना पाहायला मिळतोय. धावफलक येऊन पोहोचतोय 1.2 षटकांनंतर 10 या आकड्यावरती. यावेळेला पदललित्य करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळते. 1.4 षटकांनंतर धावसंख्या 11 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. खांदा कॉलनी सुपर किंग्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत पॉवर प्लेची षटकं अगदी अचूकरित्या हाताळली आहेत आणि हीच षटकं असतात ज्यामध्ये तुम्हाला फायदा उचलायचा असतो फील्डचा, परंतु या ठिकाणी तो उचलला जात नाहीये. यावेळेला कट केलाय. पुन्हा एकदा पॉईंटच्या फिल्डरच्या हातामध्ये मारलेला चेंडू. 1 धाव मिळणार आहे या देखील चेंडूवर. पॉवर प्ले मध्ये अगदी किफायतशीर गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांमार्फत केली जाते. धावसंख्या 12. सर्व टीम्स आणि प्लेयर्सला विनंती आहे की तुम्हाला जे खाण्यासाठी दिलेलं सामग्री असेल किंवा प्लेट्स आणि बॉक्सेस काय असतील तर तुमच्या डगआउटमध्ये जे वेस्ट बिन्स आहेत प्लीज त्याच्यामध्ये टाकावे. ग्राउंडमध्ये कचरा करू नये. सर्वांनी प्लीज कॉपरेट करा. लेट्स कीप द ग्राउंड क्लीन. थँक्यू सो मच. षटक या ठिकाणी संपतंय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर, निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 12 बिनगडी बाद.
DRS review भी है. This is all live. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 धावा बिनगडी बाद या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायचं आहे. 10.67 चा रिक्वायर्ड रन रेट. यावेळेला जर पाहिलं तर गॅप मध्ये पुल केलंय त्या चेंडूला आणि पुल होतोय सक्सेसफुल. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. बॉल हॅज गॉन आउट ऑफ द फेन्स. बॉल हॅज गॉन फॉर अपोलो हॉस्पिटल. 4 रन्स. चौकार. दोन पूर्णांक 1 षटकांनंतर धावसंख्या 16 वर येऊन पोहोचली आहे. 44 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग आता केला जातोय चांगल्या रीतीने. यावेळेला जर पाहिलं तर स्लॉक स्वीप करायचं होतं. त्या चेंडूला बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव घेतली आणि आता पॉवर प्ले नसल्यामुळे 2 पेक्षा अधिक फिल्डर्स बाहेर पाहायला मिळत आहेत आपल्याला. लॉंग ऑफला आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ ही फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. आता जर पाहिलं तर सुरू असलेला सामना आहे आजच्या दिवसातला 5वा सामना या ठिकाणी सुरू आहे. यावेळेला हवेत चेंडूला खेळलाय. गॅप मध्ये आहे चेंडू. किती दूरवर जाणार आहे. चेंडूची अडवणूक केली जाते डीप मिड विकेटच्या फिल्डर कडून. तोवर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक 19 वर येऊन पोहोचतोय. अजूनही 15 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 10चा. आणि या ठिकाणी शुभ सन्मान केला जाणार आहे डॉक्टर फाउंडेशन नवी मुंबई यांच्या वतीने. डॉक्टर दीपक गुप्ता सरांचा, कन्सल्टंट मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट दीपक गुप्ता सर, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. डॉक्टर्स फाउंडेशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून मी विनंती करतो डॉक्टर्स फाउंडेशनच्या सहकार्यांना म्हणजेच डॉक्टर अरुण कदम सर, डॉक्टर राजेश शिंदेकर सर यांना की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय या ठिकाणी डॉक्टर दीपक गुप्ता यांचा शुभ सन्मान. तर या पुढच्या मॅच मधील दोन्ही संघ नेरूळ आयकॉनिक वर्सेस खारघर फिनिक्स. नेरूळ आयकॉनिक आपण टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. यानंतर डॉक्टर्स फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी फेलिसिटेट केलं जात आहे ते म्हणजे सीवूड्स हॉस्पिटलचे डॉक्टर सौरभ कोठारी यांना या ठिकाणी फेलिसिटेट केलं जात आहे. शुभ सन्मान केला जातोय डॉक्टर सौरभ कोठारी यांचा. सीवूड्स हॉस्पिटलचे डॉक्टर सौरभ कोठारी साहेब, असाच पाठिंबा, असंच पाठबळ आम्हाला वारंवार तुमचं मिळत राहो. असंच पाठिंबा आमच्या पाठीशी कायम ठेवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Thanks for coming, sir. Thank you for supporting, sir. This is the Doctors Foundation Champions Trophy event. Thank you for supporting. नेरूळ आयकॉनिक वर्सेस खारघर फिनिक्स. नेरूळ आयकॉनिक या संघाने टॉस जिंकून फलंदाजी घेतली आहे. या सामन्यानंतर लगेचच आपले 2 बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत आणि खारघर फिनिक्स आपल्याला विनंती असणार आहे हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे. दरम्यान जर पाहिलं तर रेफरल घेतला गेलाय मागील चेंडूसाठी. सर्व खेळाडू यांनी समालोचन कक्षाच्या बाहेर जायचं आहे, अन्यथा या ठिकाणी रिव्ह्यूचा डिसिजन दिला जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. त्याला सांगतो ना तोपर्यंत आपण हे करूया ना सन्मान थोडं सर. एक सेकंड आणि नो बॉल कॅन्सल करण्यात आलाय. नो बॉल नाहीये मागील चेंडूवरती. जो डिसिजन पंचांचा होता ऑनफिल्ड डिसिजन वरतीच कायम राहणार आहोत आपण. धावसंख्या जर आता पाहिली तर 2.5 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 19 बिनगडी बाद. यस सर. सुशील
ओजस हॉस्पिटलचे डॉक्टर सुशील झोपे यांचा या ठिकाणी केला जातोय शुभ सन्मान. मी डॉक्टर्स फाउंडेशनचे सहकारी डॉक्टर अरुण कदम सर आणि डॉक्टर राजेश शिंदेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते करायचा या ठिकाणी ओजस हॉस्पिटलचे डॉक्टर सुशील झोपे यांचा सन्मान. असंच सहकार्य, असंच पाठिंबा, असंच पाठबळ तुमचं आमच्या पाठीशी नेहमी कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 2.5 षटकांनंतर 19 झाले. and supporting this Doctors Foundation 2024 Champions Trophy event. Thank you very much, sir. Okay. आणि फलंदाज रिटायर्ड हर्टच्या स्वरूपात बाद होत आहेत. Meanwhile, I would like to have Swarup. I would like to have some bite from Dr. Saurabh Kothari, sir. Dr. Saurabh Kothari, sir, you've seen this event going on. How do you feel and how do you find about this event altogether? The energy here is very high, and I congratulate the Doctors Foundation for organizing such a wonderful event, bringing all the doctors together. It itself is a very big task, and Dr. Shindekar and his team, Dr. Amit Langote sir, Dr. Rakesh Jain, and all the members of the Doctors Foundation have done absolutely very good job, and thank you very much for having us here. Very well done. Thank you. Thank you, Dr. Saurabh sir. Dr. Saurabh sir is a renowned physician of Navi Mumbai, working, in fact, running his hospital, Seawoods Hospital, very successfully. We are thankful for him and his support for this event. Thank you very much, sir. Now, I would like to take a review from Dr. Sushil Zope sir. We know each other since almost a decade, right? He has been practicing in Ojas Hospital, and actually this Doctors Champions Trophy 2024, he is also supported through in terms of many things. We are thankful and would like to take the bite from him. What I can say, this is an excellent hello. This is an excellent move, and this should happen every year. I wish I should actively participate in the next session. Thank you. Thank you very much, sir. Thank you very much. That's the spirit. And we would like you to be here as a sponsor, as a player, as an organizer. No problem. We welcome you. Thank you, Saurabh sir. Thank you, sir, Sushil sir. Thank you very much, sir. धन्यवाद. आणि यावेळेला जर पाहिलं तर काय सुरेख झेल घेतलाय, समालोचन कक्षामधून केली जाते सरहाना, घेतला या ठिकाणी झेल आणि संपुष्टात आणलाय बॅटरचा खेळ. बॅटर आशिष होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 28 आणि पहिला गडी बाद. विवेक यांनी त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करत काय सुंदर झेल घेतलाय. आणि विवेक यांचा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विवेक यांच्यासाठी. रनिंग कॅच, गॅरी, कॅच ऑफ द मॅच. गॅरी खारघर टीम ग्राउंड्समॅन अलाउ नाही करत आहे तिथे खेळायला, प्लीज. आणि नक्कीच फिल्डिंग प्लेयर्स, बॉल बॉयज आहेत, प्लीज ग्राउंडच्या बाहेर जाऊ नका. मॅच कंटिन्यू करा. बॉल येईल आतमध्ये. यावेळेला देखील चेंडू हवेत गेलाय आणि यावेळेला देखील आणखीन एक झेल घेतला गेलाय. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. येत आहेत बॅक टू बॅक विकेट. संघाची धाव संख्या 28 आणि आता दुसरा गडी बाद. थँक्यू. अजूनही जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मी बॅटरसाठी एवढंच सांगेन, अगर जज्बात तेरे सच्चे है, इरादे है नेक, बेशक भरेगा तू उड़ान आसमां में, बस छलांग लगा कर देख, बस छलांग लगा कर देख. एवढंच सांगेन मी बॅटर्सला. आणि आता जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. यापुढील होणारा सामना नेरूळ आयकॉनिक्स विरुद्ध खारघर फिनिक्स. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी मिड ऑफचा फिल्डर पाहायला मिळत नाहीये. एक धाव घेतली आहे, एकाच धावेवर यावेळेला समाधान मानायला लागणार आहे.
आणि एकाच धावेवर समाधान देखील मानलंय. धाव संख्या आता 29 वर येऊन पोहोचते 3.5 षटकांनंतर. आता मात्र 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकासाठी किती धावा राहणार याकडे देखील आपल्याला पाहायला लागेल. शेवटचं षटक या ठिकाणी होणं येणं अजून मार्गस्थ आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू होता आणि नो बॉल त्याला दिला गेलाय आणि या नो बॉल वर किती धावा येणार आहेत एकूण याकडे देखील आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. 2 धावा घेतल्या आहेत. 9+2 अशा 3 धावा जोडल्या जाणार आहेत. चेंडू ग्राह्य धरला न जाता म्हणजेच पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. अँड फ्री हिट इन क्रिकेट फ्री हिट इज इक्वल्स टू बिग हिट. इतक्या क्रुशल स्टेजला येऊन अशी कामगिरी होते गोलंदाजीमध्ये. स्वप्नील पाटील खरंच शेवटचा चेंडू निराशाजनक हाताळला. 3.5 षटकांनंतर 32 धावा, 7 चेंडू 12 धावांची गरज. फ्री हिटचा चेंडू, या चेंडूला कट केलाय. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती आणि षटक या ठिकाणी संपतंय. 4 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 32-33. 3 गडी बाद. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 11 धावांची. आणि नक्कीच सामना जर बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना 1-1 पॉइंट टेबल मध्ये शेअर करावा लागेल. याकडे लक्ष असू द्या. 1-1 पॉइंट टेबल मध्ये तुम्हाला शेअर करायला लागेल जर सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हर आपण लीग स्टेज मध्ये ठेवलेली नाहीये. धावसंख्या अजूनही 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 33 धावांवर 3 गडी बाद झाले आहेत. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर डॉक्टर धनंजय वर्मा यांना आमंत्रित केलंय. धनंजय वर्मा जाणतात मोठ्या मॅचचे मोठे प्लेयर होण्याची दावेदारी त्यांनी मागील सामन्यातच पेश केली होती. पहिल्याच चेंडूला धारेवर धरलंय, हवेत खेळलंय. 1 बाउन्स चेंडू फिल्डरच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. समीकरण बदलून येत आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. एखादा बिग हिट लागला तर सामन्यामध्ये आणखीन थोडीशी चुरस निर्माण होणार आहे. जर आपण पाहिलं तर राजेश सर यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 35 वर येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असताना यावेळेला चेंडू जातोय लांबच लांब. गगनचुंबी अपोलो हॉस्पिटल षटकार. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. सामना बरोबरी सुटला तर पॉइंट टेबल मध्ये 1-1 पॉइंट शेअर करावा लागेल. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना यावेळेला मात्र सामन्याचं गणितच बदलून टाकलंय. या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय खांदा कॉलनी सुपर किंग्स. म्युझिक.